ऑनलाईन ॲप्सवरून होणाऱ्या औषध विक्री विरोधात आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारलाय। बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री होत असल्याचा आरोप करत 12.5 लाखांहून अधिक औषध विक्रेते आणि वितरक या आंदोलनात सहभागी झालेत। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने देशभरात बंदची घोषणा केली आहे। ऑनलाईन ॲप्सवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप ही औषध विक्रेत्यांनी केलाय आणि यामुळे छोट्या केमिस्ट दुकानदारांना आर्थिक फटका बसत असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे। कोविड काळात दिलेल्या सवलतीचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदनही देण्यात आलं होतं, मात्र केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यानं या संघटनेनं आता बंद पुकारलाय। तर ऑनलाईन औषध विक्रीमुळे अनेक आरोग्यविषयक व सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचा दावा औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं केलाय। राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। क्युरियस औषधांचा वाढता धोका म्हणजे बनावट औषधींचा देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात शिरकाव होत आहे आणि ऑनलाईन औषध विक्रीला ही सुरू झाल्यानंतर देशामध्ये बनावट औषधीचा प्रकार फार वाढत आहे। हा कुठेतरी फार मोठा धोका देशाला सामान्य जनतेच्या आरोग्याला उत्पन्न होत आहे। ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता हा बंद पुकारण्यात अखिल भारतीय संघटनेने हा बंद पुकारलेला आहे।